खाल्या गेल्या दिसलं का तुला? आणि तुम्हाला आणते का? मी तो मैवानी. अगं तुला काही लाज आहे का मग? काय झालं? आली तर आली उशिरान म्हणते हाल्या. हा कोकण आल्या आल्या म्हण. मग काय अगं आई आव एक गोष्ट विचारू का तुला? बोल ना बाई. आमच्या सोबत चाल. कुठं? अगं तिकडं. कुठं माय? ए आई ही तुला नाही ग, मला दिसत नाही. तुम्ही जाणे कोण पाठी पाठी ना मोकळं होऊन. ए आई हो? चाल ना ग. कुठं? ए आई प्लीज. नाही ग, मी एक नसते ग का इथं. ग? नाही ना बाई, ते नाही म्हणते मला. ते कोण ग? मी त्यांच्या इतर घेतल्या कुठे जात नाही बाई. अगं ते कोण? ते ना माय ते कोण? परत बाप म्हणजे मानावरा. हे बाय रांडालेत ना मला झालं बाई नवरा मानल्यावर. आणि तुला नवरा पण आहे? नाही नाही, मी उष्ण आणली. अगं नवरा कुठं भेटतो? तुम्हाला लागत होतं एखाद्या रोपातून घ्या ना बाई. नको नको. काय झालं ग? नको बाई. हे रोप ओळखू येत नाही तुम्हाला कशाचं? हे रोप कशाचं? बाई हे टेंगळ्याचे कांदे. अगं हे ग. मी ती शेपू आणि इकडं पान इकडं सडलेले फेकून दिले. आणि हे ग. बाई या चिंगड्या कस काय उगले टेकडावर पाणीच नाही गेलं बाई. आणि ते पलीकडलं ते मर्याद लसून मग ते जाऊ दे. हा अगं खरं हा. सांग, तुझा नवरा माझा काका कुठे ग? पाय ना बाई, कावाचा आल्यापासून मला पाहतो तुला निस्कॉल आणतो. कोणता आहे ग? हे पंचष्म्यातून पाहतो बा. आणि ते किती झाले तुला? आता बाई 1 घंटा झाला. 1 घंटा झाला. काका हा हे का? त्याचं नाव काय? त्याचं नाव मोहम्मद भाई. आणि तू कोण आहे? फात्मा भाभी. तुला काही लाज आहे का? काय झालं? खरं सांग. हा अगं ते कधी झाले म्हणजे तुमचं लग्न कधी झालं? कशाला काढते माय लग्नाचं? सांग लग्न नाही. बाई लग्नातले राडा झाला ग. काय माया झालं? पसंत नव्हता, आपण या दोघी तिघीनं घर घातलं बाई. माय बाई बाई. तुम्हाला खोट्याने सांगत अशाच वडगावला आले बाई. हा. साऱ्या रात माया महिला झोपू देत नाही या दोघी तिघीनं. काय म्हणे? लेत नादर नवर देव आहे म्हणे. हा. मला आला तेव्हा पाहिला काय दिसत होता बाई. हा. आर्गनवाल्या तिकडे नाही रे. आला तेव्हा असा दिसत होता बाई. वाटणं चाललाय जुन काही नंदी बैल चालला असं वाटत होता. अगं तसं नाही, लय हँडसम दिसत होते म्हणा. काय जीन्सची पॅन्ट टी शर्ट. आला तर आला बाई, मुक्कामा खाली आला. 2-3 पोरं घेऊन आला आणि सकाळी माझ्या बापाची अंडरपॅन्ट घालून आला. म्हणे अंडरपॅन्ट घालून आला. चांगली सोडी फाटकी सोडी चांगली घेऊन भामकला यो. काका तसा अपमान नको करू व 4 जणात. बाई वा काय आहे ठिका पाना बाई तुला असं काय आहे? आणि का गाई आव खरंच सांग. हा ऐ साठ येऊ. आई. आमचं गाड लागले खसखस पिकायची तुमची. तुम्ही तर होणारच नाही तसेच राहा. सांग झालेलं आहे चांगलं लिस्ट मधून निघले तुम्ही मोहरत. आई आव खरंच सांग. वय वा. काका तुला बोलत कोण नाही ग? सांगू का बाई वा? सांगू का तुमचं? सांगू अगं बोलत काऊन नाही? कोण नाही बोलत? बाई आमचं सत्यनारायण नाही झाला. सत्यनारायण झाला म्हणे. काय झालं सत्यनारायण मध्ये? तुला खोटरे सांगत बाई माझ्या लग्नामध्ये इतका राडा केला बाई. काय खोटरे झालं सांगत मला पाहायला आले. आलेच्या तवा आले. मा बाप म्हणे एकोणती एक पोरगी यंदा साल शिकू द्यायची. मी येईल बिल होत होती. MBBS हा ते होत होते शाळा जात होते. बसा भात खाजे बसडच बसडा. तुला खोटरे सांगत बाई हे म्हणे करीन तर लग्न यंदाच करीन नाही तर मुंजा राहील असं म्हणले. हा मा बाप म्हणजे चांगलं सोयरपणे पुढे तुटू द्यायचं. बया तुला खोट नाही सांगत. बळच मळच तारीख धरली. लग्नाच्या वाऱ्या कवरात दिवस आले. माझ्या बापानं जालन्याचा बँडवाला लावला आणि आंबळाचा मंडप आणला आणि पैठणून मोठा लटगाभण आणला. अगं गाभण म्हणे त्याला ब्राह्मण आणला मोठ्या ढिरीचा. लग्न लागायचा टाईम सारा मंडप उडून गेला. 2 बाबू माझ्या अंगावर पडले. तितक्यात लाईट गेली. तितक्यात बाजेवाली पिऊन पडले. बाबला संडास आली आणि तेवढ्यात लाईट गेली. तेवढ्या द्या ना मोकासा दिला. काय केलं? अंतरपटातून चिमटे घेऊ का? मी तरी म्हणले त्या अंतरपटाला भोसके काऊन पडले बाई खोडीचं घोडण वरा ते पुढे. आता बाई कसं बसलं मुख गिळ्यावानी. घरी असलं कुचबुच चालू ठुत. हे आई घरी असलं काय म्हणतो तुला? काय म्हणतो? पोरं झोपले का लाईट गेली का बाकी बरं झालं. चांगलं पांगलं झाकलं ते चांगले. अगं तसं नाही मग म्हातारले नादर आहे ग. नादर आहे का? अगं द्यायचे देखो. अगं खरं सांग. हा ते पोर कुठे ग? या बाया सगळं काढायचं असतं. पोराचं नाव
नाव काढायचं नसतं काय ग ग? पोरासाठी आता कशाला राडे करते माय काय ग तुला खोट सांग पोरासाठी का कमी नवसं केले बाई मी या देवाला जाय त्या देवाला जाय सकले बाबा 17 बोकडे कापले त्या लावाय ना दड मला लावाय ना असं बाया दुपारच्या पाहिल्या दळून करीत बसले एक वास आला म्हणे मावशी कहून बसले तरी पोरं सोरं कुठे गेले तसं म्हणतात माझ्या पोटात हुंबाडा आला अशी रडा लागली बाई मोठ्या मोठ्या ना म्हणे मावशी कोण रडा लागली मला रडू नको काय करू भाऊ एवढ्या जेवढी झाली मला काहीच नाही म्हणे मावशी माझ्याकडे एक सल्ला आहे काय सल्ला म्हणलं सांग ना बापा तुला काही जे लागून ती घेऊन जा आमच्यातून ते म्हणलं म्हाताऱ्याच्या माघारी तुला काही द्यायला बसली मी ते काय म्हणे काही देऊ नको फक्त 501 रुपये दे माझ्याकडे एक सल्ला आहे म्हणे म्हणलं काय काय म्हणे एक काम कर म्हणे 2-3 वाळ्या चेतून दे शेजाऱ्याच्या चेतून देते आणि एक काम कर एक सप्पर चेतून दे सपरात उपळ सपरात एक काम उपळ झालं तुला खोटरे सांगत नाही सपरात सपरात एक जळून म्हातारी मेली माय बाई हे लहान पोरग त्या ड्युटीवर तेल घालतं का त्याच्या तोंडाकडे पाहिले की मला त्याच्या बापाचं ध्यान येत काय झालं ग ध्यान कोण येत तुला माहिती का कोण येत ते बातमीला झालेलं आहे मला बातमीला कधी आवलादी होत्या का होत्या माझ्या नाव विचार अगं ते पहिल्या घरचं आहे पहिल्या घरचं आहे असे किती नवरे आहे तुला नाव बदलले नवरा बदलला अगं पहिला कसं गोडी गोडी नवरा पैसे संपत आले गोडी गोडी आंबळाला इकडे तिकडे बाजाराला घेऊन जायचा एसटी आली लुटून द्यायचा पिकू तुझ्या 1000 नवरा मेला 2 लाख आता कोणता नंबर किती नंबर लागला 52 बरोबर बरं तुम्ही कोणकडे आले आम्ही का अगं मावशी अगं आम्हाला जायचं त्या मथुरीच्या बाजारी आमच्या सोबत कोणीच नाही चाल ना ग लगे आमच्या सोबत थांब बाई मी त्यांचा विचार घेते असं जाय काकाला कुछ नाही वय वा एवढं भरलं वय का मग म्हातारं म्हणजे सल्ला घेऊन ये ना वय वा जाय पटकन दिशी विचार माणसाला वय वा हुसुक कारडी बाय तस काय आज करते कधी वय वा इंदिरा गांधी कारडी जुनाय ती वय वा जाऊ पुरी संग पाय बाय मेल्याला घेतला कापूस पोटीसून आता म्हणतो जाय चांगली राहिली बाई मी जाते पण तुमचं निघाला नेऊ राहिलं काय ग गार पाण्यात आंघोळ करायचो नका तुम्हाला शेवट आवरत नाही आणि पुन्हा आम्ही एक सांगते पोरा सांग क्रिकेट खेळायचं नाही हा तुम्ही क्रिकेट खेळायचं वय का त्याचं आजूक छक्कन चौक आणत त्याचं वय तरी का यार तू तिथं पळत एक रन काढत ती मी काय म्हणते पोरी संग चालले ध्यान आले फोटोकडे पहा भाव पूर्ण श्रद्धा रांडा हो मायनावर मी एकूण एक चालते मग टाटा बाय बाय कर सोनू चालत का चालले मग जाते मग चला चला बाजाराला जायचं हा माल काय घेतला मी काय ग अगं बाया ते तर राहिलंच खरं अगं तुला माहितीये का नाही ना ग तुझी तयारी नाही झाली का नाही ना आता मग काय चालता तयारी करायला बसली तयारी झाल्या बाई काय घेतलं तुम्ही आम्ही गळ्यात घातलं मणिमंगळसूत्र मणिमंगळसूत्र अगं सूत्र सूत्र पायात घातले जोडवे पायात घातली जोडी अंगात घातली